झालास का आबा? हा, झाले ना, जन्माचे सार्थक झाले ना. आता वाड्यावर तुळशी पत्र ठेवायचे काय ते बाकी राहिले हो. आधी होताच तो काय ते लेडीज क्लब का काय ते, आणि आता काय म्हणे नवीन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली हिने. वा, छान. सेवा सदन. हा, सेवा सदन. हो, सेवा सदन म्हणे, म्हणजे सदन आमचे आणि सेवा लोकांची. छान. आता बघा, मी आता बघाच हो, हळूहळू वाड्यातल्या साऱ्या खोल्या त्या अनाथ बायकांनी भरतात की नाही ते, आणि आपण जाऊ अनाथासारखे रस्त्यावर. सुभद्रा काकू, झाले झाले तुमचे पुराण सुरू. अहो किती खोल्या आहेत आपल्या वाड्यात, त्यातून 7 किंवा 8 खोल्या वापरल्या वहिनींनी, तर त्यात बिघडले कुठे? रमा वहिनींना आज समाजात केवढा मोठा मान आहे हे तुम्हास वेगळे सांगाव्यास नको. हो, त्यांच्यासोबत आपणही जेथे जाऊ तेथे आपणासही मान मिळतो की नाही? आता पहा, लेडी डफरीन फंडाच्या सभासदत्वाचा बहुमान त्यांच मिळाला. भारत महिला परिषदेसारख्या हिंदुस्थानाच्या पहिल्या केवळ स्त्रियांच्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांस मोठ्या मानाने दिले गेले. तेथे त्यांनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत हा साऱ्या मराठीच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्रातही अगदी गौरवाने छापण्यात आला. अहो, ही कौतुकास्पद गोष्ट नव्हे का? याआधी त्यांनी माधवरावांची धर्मपर व्याख्याने या दादाच्या व्याख्यानांचे संकलन प्रसिद्ध केले. या पाठोपाठ येरवडा कारागृहाचे मानद अधीक्षक पद त्यांस देण्यात आले आणि त्या नियमितपणे तेथे जाऊन तेथील स्त्री कैद्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी करतात, त्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालतात. ससून हॉस्पिटलमध्ये देखील दर 15 दिवसांनी दिवसभर जातात आणि तेथील साऱ्या व्यवस्थेची देखरेख अगदी जातीने करतात. त्या अण्णासाहेब कर्वे यांच्या अनाथ महिलाश्रमाच्या व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष आहेत त्या, आणि दर सोमवारी कटाक्षाने हिंगण्यास जातात व तेथील कामकाज सांभाळतात. आपल्या वाड्यात त्यांनी लेडीज सोशल क्लब सुरू केले आहे, ठाऊक आहेच ना तुम्हास? तेथील स्त्रियांनी केलेले शिवणकाम, हस्तकलेच्या वस्तू, गायन, इंग्रजी शिक्षण, नर्सिंगचे कोर्सेस, अहो हे सारे किती उत्तम प्रकारे चालू आहे काकू. या क्लबतर्फे अनेक वक्त्यांची उद्बोधनपर व्याख्याने आयोजित करून या स्त्रियांना या जगातील सारे ज्ञान मिळावे, त्यांच्यापर्यंत पोचावे याचा आटोकाट प्रयत्न करतात रमावहिनी. मध्यंतरी दाजी मोडकांनी आफ्रिकेहून हिप्पोपोटेमसचा सांगाडा सभेत आणून त्यावर किती सुंदर व्याख्यान केले होते, ऐकलेत तुम्ही? सुरतच्या काँग्रेसनंतर भरलेल्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून रमावहिनींनी जे भाषण केले ते खूपच गाजले. त्यानंतर सर दयाराम गिडुमल आणि बेहेरामजी मलबारी यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या रमावहिनींची सल्लामसलत करूनच मुंबईत सेवा सदन या स्त्रियांच्या व्यवसाय शिक्षण आणि वसतिगृह असा अत्यंत महत्वपूर्ण टप्पा गाठणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या अध्यक्षा आपल्या रमावहिनीच आहेत ना आबा. आणि आता त्याच धर्तीवर त्यांनी पुण्यातही सेवा सदनाची शाखा स्थापन केली आहे. अहो तुम्हाला समजत कसे नाही, हे फार मोठे कर्तृत्व आहे. अहो आजच्या सेवा सदनाच्या पुणे शाखेच्या स्थापनेच्या बातम्या या सारीकडे छापून आल्या आहेत. आपणास त्यांचा रुबाब वाटावयास हवा काकू. रुबाब? हो, अगदी बरोबर हो. पण बाबा, अरे हा वाडा जेव्हा हातचा जाईल ना तेव्हा उतरेल हो तुझा हा सारा रुबाब. इथे काय जाते वाड्याच्या जीवावर संस्था काढायला? अरे घर दिले म्हणून मान तिलाच मिळणार आहे, पण चटके कुणाला बसणार आहेत? आपल्या नानूस. नानू, ए नानू, नानू, नानू ये, माझे ऐक, ही तुझी आई. अरे म्हणजे जिला तुम्ही ताई म्हणता ना, ती तुझ्या मालकीचा पैसा उधळतीये हो. हा जो वाडा तुझ्या मालकीचा आहे ना, तो जातोय आपला चोरा पोरांच्या पायी. काय करता आहात काकू? अहो रमावहिनींबद्दल नानूच्या मनात अशा चुकीच्या गोष्टी का भरवित आहात? अहो त्यास अगदी फुलासारखे जपले आहे रमावहिनींनी. अरे मग झाला ना उदो त्यासाठी तिचा, पण गुलाबाचा सुगंध तिच्या वाट्याला आणि काटे आपल्या नानूच्या वाट्याला, म्हणून म्हणते हो मी. मला तुम्हा लोकांचे नवलच वाटते. रमावहिनी आपल्यासाठी एवढे करत आहेत आणि तुम्ही काय करतात ते? त्या जे काही करायचे आहे ना ते भाऊ साहेबांनी आणि माधव दादाने करून ठेवलेले आहे. काकू म्हणतात ना ते खोटे नाहीये. आपल्या वाट्याला फक्त काटेच येणारे बाबा. बाबा छे, काही अर्थच नाहीये तुमच्याशी बोलण्यात.
लक्ष्मी, तू येणार आहेस की यांच्या सोबतच थांबणार आहेस? अरे कुठे जाणार आहात? हा? एक दिवस सटके बसतील ना तेव्हा याल परत इकडेच. बाई, कधी कळायचं या मुलास? हे काय? ही गाठोडी, ही पोती काय ह्यात? पुस्तके आहेत. पुस्तके? कोणाची? रमावहिनी साहेबांची. इतकी? हो, आताच आनंदीबाईंनी आणली. काय? ठेवायचे. हे बाकी जग झालं बघ. या आठवणींच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय ना ते मला ठाव नाही, पण या पुस्तकांमध्ये रमावहिनी साहेबांच्या धाकल्या मालकांच्या आठवणी लिहिल्यात आणि या समध्या लोकांपर्यंत पोचणार आहेत हे मला ठाव आहे. आणि ज्यांनी आमच्या धाकल्या मालकांना बघितलं नाही ते कसे होते माहिती नाहीत, त्यांना धाकले मालक बी कळतील आणि आमच्या रमावहिनी साहेब बी कळतील. पण आज सखुताईंची लय आठवण येते हो. खरेच अकाली गेली बिचारी, तिच्यामुळेच तर हे पुस्तक लिहिले गेले. तुमचे धाकटे मालक गेल्यावर फार वहिनी साहेबांना बिलगून असे ती. त्यांचे मन तीच जाणे. एवढीशी ती पोर, पण तिचा फार आधार होता हो वहिनीबाईंना. आताही केवळ तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन करावयाचे ठरवले आहे त्यांनी. हे काय? ही कसली पुस्तके? अरे नानू, आमच्या आयुष्यातील काही आठवणी या तुझ्या ताईच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन नाही का, तीच पुस्तके आहेत ही. छे, पैशांचा नुसता अपव्यय चालू आहे आणि वाचणार आहे कोण? ज्यांना आधीच सारे ठाऊक आहेत तीच चार माणसे. असे कसे बोलतोयस तू नानू? अरे हा महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आज कदाचित याचे महत्व कळणार नाही, पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी महादेवराव आणि रमाबाई या लोकोत्तर व्यक्तिमत्वाविषयी जाणून घ्यावयाचे असल्यास सगळ्यात मोठे साधन आहे हे. वास्तविक इतिहासाच्या दृष्टीने मौल्यवान पुस्तक आहे. उगीच मोठे मोठे शब्द वापरून मला व्याख्यान देऊ नका. घर माझे आणि ही बाहेरची माणसं येऊन मलाच व्याख्यान ऐकवतायत. वाह, सारखे आपले रमाबाई रानडे, रमाबाई रानडे. अतिच झाले आहे कौतुक. बाईसाहेब, कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. मी हात जोडतो त्यांच्यासाठी. सखुताई, हे नानू धाकल्या मालकांचं आणि रमावहिनींची लेकरं नाहीत हे खरं सांगून सुद्धा पटणार नाही. इतका जीव लावला हो त्यांना. ह्या नानूवर तर लय जीव होता. सारखा ताईसाहेब म्हणून चिकटलेला असायचा. तुम्हाला सांगतो बाईसाहेब, धाकल्या मालकांनी, रमावहिनी साहेबांनी माझ्यासारख्या गड्यावर लेकरासारखी माया केली हो. अख्ख्या जगावर माया केली. ते ह्या आपल्या लेकरावर अन्याय करतील का? दुर्बुद्धी हो, दुर्बुद्धी सुस्ती माणसाला. सुख बघवत नाही. रमावहिनी साहेबांना जिथं तिथं मान मिळतो, मोठं मोठं छापून येतं. धाकल्या मालकांकडे कसं पुढारी यायचे ना सल्ला मसलत करायला, तसाच रमावहिनी साहेबांकडे बी येतात. त्याचा त्रास होतो यांना, त्याचा त्रास होतो. आबा मालक, गंगूवहिनी साहेब आणि सुभद्रा काकू ईश कालवत असतात या नानूच्या मनात. पोरग लहान आहे, उमर कच्ची आहे त्याची, काही कळत नाही हो. पर सारखं दिवस रात्र पडवत असतात त्याला. रमावहिनी साहेब मुकाट असतात.
कुणाला वावगं बोलत नाहीत. आता तुम्ही सांगा बाईसाहेब, काय करावं आमच्या सारख्यांनी? अहो काळीच तुटत असेल हो त्यांचं. ज्याच्या करता एवढ्या खस्ता घालल्या त्यांनीच. पांडुरंग पांडुरंग. आज आपण येथे वहिनीबाई म्हणजेच रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत. खरे तर आज येथे हे पुस्तक पाहण्यास, या प्रकाशन सोहळ्यास रमा वहिनीबाईंची कन्या सखुताई विद्वांस या आज आपल्यात नाहीत. ही गोष्ट मनात चटका लावणारी आहे, परंतु त्यांची ही इच्छा वहिनीबाईंनी पूर्ण करून आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक सिद्ध रूपास नेले याचे मोठे समाधानही आहे. मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर दादासाहेब भांडारकर यांस विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करावे आणि त्या अनुषंगाने आपले विचारही मांडावेत. सेवा सदनाचे पुस्तकालय सुरू करण्यासाठी मी माझ्या संग्रहातील अगणित पुस्तके आज येथे भेट देतो आहे. राव बहादूर कार मित्र, श्रीमती सीताबाई डुकले, श्री हरिभाऊ आपटे, श्री न. ची केळकर यांनीही आपल्या जवळील बरीचशी पुस्तके या पुस्तकालयाला भेट दिली आहेत. या साऱ्या स्नेही मंडळींचे आभार मानून मी आमच्या आयुष्यातील काही आठवणी या श्रीमती रमाबाई रानडे यांच्या पुस्तकाचे मी प्रकाशन करतो. पूज्य रमाबाईंची त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी लिहिलेले आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र रमाबाई रानडे आणि माधवराव रानडे यांच्या केवळ दाम्पत्य जीवनाची माहिती देत नाही, तर त्यांच्या उत्कट परस्पर संबंधाचे अंतरंग दर्शनही घडवते. न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या चरित्र लेखनाचा मूलाधार असणारे हे आत्मचरित्र रानडे यांच्या लौकिक जीवनातील बरेच तपशील अधिकारवाणीने सांगते. स्वतःला पतीची सावली म्हणून जगलेल्या पतिपरायण रमाबाईंच्या व्यक्तिमत्वाच्या ही सर्व छटा या आत्मचरित्रातून उलगडतात. पतीने आपल्या पत्नीबद्दल लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे मला वाटते. या ठिकाणी मी रमा बहिणींना विनंती करतो की या पुस्तकातला एखादा उतारा त्यांनी वाचून दाखवावा. समारंभाच्या दिवशी मी घरी आल्यावर आज कसे काय झाले म्हणून पुष्कळ वेळा विचारले, पण मी काही सांगितले नाही. इतके मात्र म्हटले की बायकांचे काही का असेना त्याची चौकशी पुरुषांना का असावी. फजिती होईल असे भविष्य केले होते, त्याप्रमाणे झाली असेल. काही सांगितल्या शिकविल्या वाचून आपले वेडे माणूस 4 माणसात पाठविले तर असेच व्हावयाचे, दुसरे काय. हे ऐकून बरे वाटले नाही. थोडी काळजी वाटली असावी असे दिसले व पुढे दुसरे काहीच बोलणे झाले नाही, तरी पण झोप लागण्याच्या पूर्वी राहावे ना म्हणून मला पुन्हा पुन्हा खोदून विचारले, तू काय बोललीस ते नीट सांग. एकदा सर्व ऐकेपर्यंत मनुष्याला काळजी असते. तुला एखादी गोष्ट जबाबदारीने कितपत करता येते एवढेच पाहावयाचे, त्यात थट्टेचा भाग नाही. काय गो, आज कोण कोण आले होते भेटावयास? किती माणसे आली? अगो गंगू,
अगो तुझ्याशी बोलते ना मी. तोंड शिवले की काय तुझे? हा? बाई बाई, रोज रोज माणसे येतात भेटावयास. रोज त्यांचा फराळ, त्यांच्यासाठी जेवण, अन्नछत्राच उघडले मुळी या रमेने. अगो पण पैसे कुणाचे खर्च होतात? तुझ्या नानूचेच ना. बाई बाई बाई, अगो हिचे काय जाते मेलीचे? त्या नानूच्या हातात खडखडाट येणारे. अगो गंगू, अगो तोंड शिवले का तुझे? बोल काहीतरी. आता काय करू मी? रोज सांगतीच आहे ना त्यांना, पण सांगायला कशाला हवे? दिसतेच आहे ना. पण आम्हाला पाठिंबा नाही कोणाचा. आम्ही एकटेच काय करणार? आम्ही रमाबाई साहेबांना भेटायला आलो आहोत. कोण आले आहे? हा? मला मेलीला दिसत नाही. कोण आले आहे? अहो, रमाबाईंना भेटावयास बायका आल्या आहेत. अगो ती नाहीये घरात. हो, ती गेली जगाचा उद्धार कराव्यास. जा म्हणावे, जा. यानंतर कधीतरी. काय काम होते तुमचे? आम्ही नर्सिंगचा शिक्षण क्रम करायला आलो आहोत. पण काय? पण आम्ही अशा प्रकारे अपरिचित रुग्णांची सेवा करणार आहोत ही कल्पना घरच्या लोकांस मान्य नाही. अगो नाहीये ना मान्य. मग कुणी सांगितली ही नुसती उठा ठेव? हा? परंतु आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मानाने जगायचं आहे. जळले मेले लक्षण. अगो लोकांची हगळी मुतणी काढून का मान मिळणार आहे तुम्हाला? न काढून तरी कुठे मिळतोय मान? राब राब राबून आशितासारखे जिणे आहे. त्यापेक्षा केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाल्यावर चटणी भाकरी सुद्धा गोड लागेल. हो, जा. काय करायचंय ना ते करा. पण रमा घरात नाहीये. जा आता. या 2-4 दिवसांनी कधीतरी. परंतु वहिनी साहेब म्हणाल्या होत्या की आमची राहण्याची सोय वाड्यामध्येच होणार आहे. अगो बाई, इथल्या 4 खणात वसतिगृह सुरू करणार आहोत असे म्हणाल्या त्या. काय? अगो गंगू, चालला गो तुझा वाडा. चालला हातातून. अंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय. अगो बघतेस काय? निघा म्हणावे यांना, निघा. अगो धर्मशाळा समजलीस का? वाडा म्हणजे. बाई 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 बाई, कुणी यावं आणि वस्तीस राहावं नाही. अन्नछत्र चालूच आहे आधी. आता अक्षत दिली आहे बेवारशांना, इथे येऊन राहिला. अगो काय करतेस? चुंबासारखी उभी काय? जा, सांग त्यांना जा म्हणून. हे पहा, त्यांनी काहीही सांगितले असले तरी ह्या वाड्यात तुमची राहण्याची वगैरे सोय होणार नाही. त्यामुळे तुम्ही आपापला रस्ता धरा. अहो हो गंगाबहिणी, अहो काय करताय? हे पहा, रमाबहिणींनी जाताना मला सांगितलेले आहे की आपल्या वाड्यातल्या 4 खणात या बायकांची राहण्याची सोय करावयाची आहे म्हणून. आणि पांडू दादाने सारी व्यवस्था केलेली आहे. हे पहा, संकोच करू नका. रमाबहिणींचा मला निरोप आहे. कसे झाले की त्यांस काही तातडीच्या कामाने बाहेर जावे लागले, परंतु ते येत आहेत. पांडू दादा तुम्हा सारी सोय दाखवतील. या या. अगो कसे गवायचे तुमचे गंगू? हा? तरी मी ओरडून ओरडून सांगत होते. हो, सांगत होते ना, पण नाही ऐकले माझे कुणी. अगो झाले ना वाड्याचे वसतिगृह. आता त्या आबाला सांग काहीतरी करायला. तोच काहीतरी करू शकेल. हो बाई, झुले